हिवरा के शालेय विद्यार्थियों ने उपविभागीय अधिकारी के कार्यालय पर दस्तक दी और इस समय उन्होंने पर्यायी बस सेवा उपलब्ध करवाने की मांग की। तो चलिए देखते हैं ये खबर। चिमूर तहसील के हिवरा से साठगांव मार्ग पर पुल का निर्माण कार्य 1 वर्ष से स्थगित है। पुल का काम करने वाली कंपनी की ओर से नदी पर अस्थायी पुल बनाया गया था, लेकिन मूसलाधार बरसात के कारण वह बह गया और रास्ते पर यातायात प्रभावित हुई, जिससे छात्राओं का शैक्षणिक नुकसान, साथ ही किसानों के काम भी रुके हुए हैं। मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव विवेकानंद माध्यमिक विद्यालय आहे आणि एकूण विद्यार्थी 40 आहे आणि जाण्याची तकलीफ होते, जरी बसची पुल्या वाहून गेला आणि जाण्याची तकलीफ होते। माझ्या शाळेचं नाव विवेकानंद माध्यमिक विद्यालय साठगाव। आमच्या गावचा पूल फुटल्यामुळे आम्हाला शाळेत जाण्यात खूप अडचण येत आहे, तरी तहसील कार्यालयाने आम्हाला बस देण्याची आवश्यकता घ्यावी। हिवरा गावातील रहिवासी आहे। मागील काही दिवसापासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याकरिता आम्ही इथं तहसील कार्यालयामध्ये एसडीओ साहेबांकडे निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत। तर आमचं एवढीच आहे अपेक्षा की लवकरात लवकर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान न करता लवकरात लवकर तातडीने आम्हाला बसची सुविधा करून द्यावं, एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। रमेश्वर पिंपळकर, मुक्काम हिवरा, आणि मी प्रतिष्ठित शेतकरी आहे। या आपल्या PWDच्या कामामुळे आणि गुरुबक्षांनी यांनी जो आमच्या शेताजवळ पुलिया बनवला आहे, त्या पुलियाच्या भिंती 5 फूट उंच बनवल्या आहेत। त्याच्यामुळे गावापर्यंत पाण्याची अशी झोप दाटते आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होऊन राहिले आणि त्या पुलामुळे माझी शेती साठगावला पण आहे आणि तो पूल जो फोडला आहे यांनी गुरुबक्षानी कंपनीने, तो फरवरी महिन्यात 16 तारखेला पूल फोडला आहे। तेव्हापासून 7 महिने झाले त्या पुलाकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिलं आणि कोणी त्या पुलाचं काम करून नाही राहिलं आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना फार नुकसान होत आहे। त्याच्यामुळे ते पुलाचं काम दुष्काळीत करून डबल पुलिया बनवण्यात यावं ही माझी इच्छा आहे आणि आमच्या जे शेतं डुबत आहे त्याची नुकसान भरपाई करून देण्यात यावं। जिसे ग्राम पंचायत हिवरा के ग्राम पंचायत सदस्य, गांव के नागरिक और विद्यार्थियों ने चिमूर में उपविभागीय अधिकारी कार्यालय में धड़क देकर पर्यायी बस शुरू करने के लिए उपविभागीय अधिकारी किशोर घाड़गे इन्हें निवेदन दिया। इसमें छात्र, किसान, गांव के नागरिक, ग्राम पंचायत सरपंच तथा उप सरपंच ने CTV न्यूज के प्रतिनिधि बालू सातपुते इनके साथ अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। नमस्कार, मी उपसरपंच प्रीती रवींद्र मोठे, साठगावचे उपसरपंच। साठगाव आणि हिवऱ्याच्या मधात जो पूल आहे तो गेल्या काही दिवसापासून बांधकाम विभागाने चालू केला आहे, पण तो काम पूर्ण नाही केलं आणि जो साईडला रस्ता केला होता तो नकळत तोडून टाकला। मला सांगा, जोपर्यंत रोड चालू होत नाही तो तोडायचं काही काम नव्हतं। आता जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते कसे मार्गी लागणार आणि हे सगळं बांधकाम विभागाचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे। सगळ्या शाळेचे प्रश्न आहेत, शाळेची मुलं जाणार कशी, येणार कसे, राशनचं दुकान आहे आणि शेतमजूर आहे, हा सगळा प्रश्न घेऊन आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये विद्यार्थी मोर्चा म्हणून आलो आहोत, निवेदन देत आहोत आणि 8 दिवसात जर यांनी पूर्ण काम बस वगैरे चालू केलं नाही तर आम्ही याच्यात तीव्र भूमिका घेणार आणि याची जबाबदार सगळं प्रशासन राहणार। मी दुर्योधन महादेव लाखे, ग्रामपंचायत हिवरा सरपंच। आमच्या गावचा पुलिया फेब्रुवारी 2024 फोडला आणि आमचा पुलिया अजूनपर्यंत बांधकाम झालेलं नाही आणि त्यांनी कच्चा रस्ता म्हणून करून दिला आहे। त्या कारणामुळं तो पुलिया वाहून गेला आणि 15-20 दिवस झाले आमच्या मुलांना शिक्षण नाही, शाळेत जाण्याची काही व्यवस्था नाही। आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला, पण आमचं कोणतंही काम झालेलं नाही। तसेच आमच्या गावचे शेतकरी आहे, हिवऱ्याची शेती साठगावला आहे, साठगावची शेती हिवऱ्याला आहे, त्यांनासुद्धा भारी तकलीफ होऊन राहिली बहुत आणि त्यांनी पाटाचं काम केलं आहे, तेहीसुद्धा पुलिया अतिउंच केल्यामुळं लगेच लोकांची शेती बुडून राहते आणि लोकांना बहुत तकलीफ आहे। आमचा कंट्रोलसुद्धा साठगावला आहे, जाणे येण्यासाठी आम्हाला डोक्यानं आणण्यासाठी पायदळही जाता येत नाही, तरी आम्हाला सर्व काही होऊन सन्यानी आमच्या शाळेच्या मुलांना लवकरात लवकर SD महामंडळाने बस चालू करून द्यावं हीच आमची इच्छा आहे। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।